हरिओम. आज रविवार 12 जानेवारी 2025 शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला त्यांचे विचारातून नाम आणि भगवंत याविषयी सांगणार आहेत. ऐकूया. राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणंच शक्य नाही. व्यवहारात पण आपला हाच अनुभव आहे. समजा आपल्याला एका गावाला जायचं आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचं आहे त्याचं सर्व वर्णन केलं, पण नाव सांगता आलं नाही, तर आपल्याला तिकीट मिळेल का? उलट त्या गावातली माहिती काही नाही, पण नाव ठाऊक आहे, तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल. म्हणजे ठिकाण माहितीचं आहे, पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केलंय पण नाम नाही घेतलंय तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणंच जरुरीचं आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने, एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. खायला प्यायला पोटभर, बायको मुलं घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरं स्थान कुठे आहे हे कळत नाही आणि ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे. नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही, म्हणून नाम घ्यायला पाहिजे. आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येतं. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचं नामच शिल्लक राहतं. जो नामस्मरण करील आणि त्याचं अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेताना जे घडेल ते चांगलं आणि आपल्या कल्याणाचं आहे असा भरोसा ठेवा. भगवंताचं नाम हीच सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू. भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला तो खरा जीवनमुक्त होय. जे काही साधायचे ते हेच. बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या प्रचितीस येतात पण नसतात. देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेलं आहे. त्याच्या उलट अभ्यास करून भगवंताचं चिंतन केलं तर असे आज देहाशी तादात्म्य आहे त्याप्रमाणे भगवंताशी आपलं तादात्म्य होईल. सकाळी उठताना, रात्री निसताना, जेवायच्या आधी नाम घ्यायचंच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा. तो आयुष्यात फार उपयोगी पडेल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.